कुपवाड रोडवरील हडको कॉलनीत भीषण आग, 4 गॅस सिलेंडर बाहेर काढत मोठा स्फोट टळला. कुपवाड रोड येथील हडको कॉलनी लक्ष्मी मंदिर परिसरात आज दुपारी मंगल दिनकर इंगळे यांच्या निवासी घराला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज दुपारी सुमारे 2:22 सुमारास इंगळे यांच्या घरातून अचानक दाट धूर आणि आगीच्या भडक ज्वाला बाहेर पडू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेत आरडाओरड केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक संतोष पाटील यांनी वेळ न दडवता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधत परिस्थितीची गंभीरता कळवली. काही मिनिटातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घराच्या आतील भागात आग वेगाने पसरली होती. आग विझवण्याचे काम सुरू असतानाच घरात गॅस सिलेंडर असल्याचे अग्निशमन जवानांच्या लक्षात आले. त्यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनली. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी कासप्पा माने यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी जीव धोक्यात घालून घरात प्रवेश केला. त्यांनी 3 भरलेले व 1 रिकामी असे 4 गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे संपूर्ण कॉलनीत मोठा संभाव्य स्फोट टळला. फायरमन प्रसाद माने, अक्षय झुरे, रोहन मुळीक तसेच वाहनचालक रावसाहेब चव्हाण यांनी पाण्याचा मारा करून काही वेळातच आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नगरसेवक संतोष पाटील तसेच अग्निशमन दलाच्या तत्पर व धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.